हॅलो, नमस्कार. तुम्हा सगळ्यांचं आपल्या पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते. तुमचा आजचा दिवस सकारात्मकतेने भरलेला व आनंददायी असा जावो अशी साईंचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात. तर आजचा जो व्हिडिओ असणार आहे तर तो भरपूर दिवसांआधी मी काही क्लिप शूट करून ठेवलेल्या आहेत आणि असं बऱ्याचदा होतं की मी शूट केलेलं असतं पण मी विसरून जाते त्यांना लावायला एखाद्या त्या सेम डेच्या ब्लॉगमध्ये वगैरे. तर तसंच काही मी पार्सल मागवले होते तर ते 1-2 क्लिप तेवढ्या माझ्या राहिल्या होत्या. तर म्हटलं आजच्या दिवशी तुमच्यासोबत ते शेअर करूयात आणि त्यांचे रिव्ह्यू तुम्हाला सांगायचे आहेत मला आज. तर प्रॉडक्ट रिव्ह्यू तर एक मी कबर्ड मागवलं होतं आधीच्या कपड्यांसाठी. स्टोरेज बॉक्स मागवला होता प्लॅस्टिकचा. तर तो तुम्हाला आता मागे दिसतच असेल. तर हाच तो आहे आणि हा ज्या दिवशी मला रिसीव्ह झाला त्या दिवशीसुद्धा मी शूट करून ठेवलं होतं त्याला असेंबल करताना. तर तो व्हिडिओ मागे मागे पडत जात होता. तर तो मी आता इथून पुढे लावते आणि दुसरं काही फ्रीजसाठी काही कंटेनर मागवले होते छोटे बॉक्स वगैरे ते तर त्यांचंही राहिलं होतं. आणि आजच्या दिवशी सुद्धा एक पार्सल आलेलं आहे. तर ते व्हिडिओच्या लास्टमध्ये मी तुम्हाला अनबॉक्स करून दाखवेलच. आणि जे कोणी चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडत असतील चॅनल चेक करा आणि व्हिडिओ आवडत असतील तर एक लाईक नक्की करा आजच्या व्हिडिओला देखील आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि सोबतच तुमच्या काही सजेशन असतील तर त्यासुद्धा मला कमेंटद्वारे नक्की कळवा. आता व्हिडिओला सुरुवात करूयात. तर ज्या काही क्लिप मी थोड्याफार घेऊन ठेवलेल्या होत्या आणि त्या आत्तापर्यंत शेअर करायच्या राहिल्या होत्या तर ते मी आता इथून पुढे लावते. तर सकाळचे आता 5:15 वाजता आहेत आणि उठल्यानंतर सगळ्यात आधी झाडू मारायच्या आधी आज हे काम करून घ्यायचं होतं. हे काम म्हणजे रात्री काल हे काही पार्सल आलं होतं माझं. तर हे मी बॉक्स मागवले होते फ्रीजमध्ये भाज्या वगैरे स्टोअर करायला. तर खूप छान अशी त्यांची क्वालिटी आलेली. आता गेल्या 1 ते 1.5 महिना झाला आहे मी त्यांना वापरते. खूप छान आहेत ते बॉक्स. 1 पाव किलो भाजी त्यात आरामाने मावते. थोडंफार काही मोठे असतील तर मग ते कट करून वगैरे त्यात मावते आरामाने. पण खूप छान ते बॉक्स आहेत. मला खूप जास्त आवडले. आणि एक 6चाच तो सेट मी मागवला होता. यापेक्षा एक 4चा पण येतो वाटतं. तर तुम्हाला मागवायचं असेल तर तुम्ही मीशोवर चेक करू शकता. आणि त्यानंतर हा देखील स्टोरेज बॉक्सच आहे. मी एक कबर्ड सर्च करत होते मी आधीच्या कपड्यांसाठी म्हणून प्लास्टिकचं. पण असं काहीच मला म्हणजे एकदम खूप जास्त जागा एक्वायर करेल असंही नको होतं मला आणि माझ्याकडे जेवढी जागा आहे त्या मेजरमेंटनुसारच मला पाहिजे होतं. मी आधी मेजरमेंट घेऊन ठेवलं होतं की एवढ्याच जागेसाठी आपल्याला काही भेटतं आहे का बघूयात म्हणून. कारण आधीचे जे काही डेली यूजचे कपडे असतात आणि शिवाय त्याला 2-3 प्रकारचे घरी घालायला, क्लासला जायला, स्पोर्ट्ससाठी वेगळे असे वेगवेगळे कपडे असतात त्याचे. तर ते ठेवायला खूप प्रॉब्लेम येत होता. एकाच ठिकाणी खूप गर्दी होत होती. तर मला असं सेपरेट बॉक्सवाला असं काहीतरी हवं होतं त्याच्यासाठी. आणि मुलांचं कसं असतं की बऱ्याच गोष्टी असतात, काही खेळणी असतात आणि इतर अभ्यासाचं सामान वगैरे, थोड्याफार बुक्स वगैरे. तसं तर स्टडी टेबल आहे पण स्टडी टेबल हा नंतर घेतला होता आणि त्याच्या आधी हा मी ऑर्डर केला होता. तर त्या जागेच्या अकॉर्डिंग मला ते हवं होतं. मग त्या साईजमध्ये हे एकच बसत होतं हा स्टोरेज बॉक्स म्हणून मी हे मागवलं. तर क्वालिटी वाईज तर खूप छान आहे आणि मी हे ॲमेझॉनवरून ऑर्डर केलं होतं. आणि याच्यासोबत एक मॅन्युअल मिळतं आपल्याला. तर त्यात स्टेप दिलेले असतात की याला कसं असेंबल करायचं आहे. तर खूप सोपं आहे, फार काही कठीण नाही, आपण घरी करूच शकतो. पण आधी मी ते सगळे त्याचे जे काही आहेत प्लेट्स ते सगळं पुसून घेते, जे काही पार्ट आहेत ते. कारण खूप जास्त वास येत होता तो बॉक्स उघडल्यानंतर. माहिती नाही का पण वास येत होता आणि त्यामुळे आधी रूम फ्रेशनर मारलं त्याला तो वास यायला लागला तर. तर अशा पद्धतीने मी ते एक कापड घेतलं होतं आणि ते कडक पिळून आणलं होतं. आपलं जे काही मशीनचं कपड्यांचं लिक्विड असतं त्यामध्ये आणि थोडंसं त्यात मी कम्फर्ट घातलं होतं ज्यामुळे की वास यायला नको म्हणून. आणि त्याने हे सगळे पार्ट पुसून काढले आणि बस सिम्पली आपल्याला असं एकमेकांवर त्यांना ठेवायचं आहे. पण असेंबल करताना जे काही पुढचं जे डोअर असतं तर ते सोबतच लावायचं असतं प्रत्येकाच्या. तर ते राहिलं होतं म्हणून मला परत नंतर सगळे एक वर उचकवून असं ते लावायला लागलं होतं. पण फार काही नाही, लगेच एक 10 ते 15 मिनटात झालं होतं ते बनवून रेडी पूर्णपणे. आणि बॉक्स तसं छान आहे आणि मल्टीपर्पज आहे. कपडे त्याच्यात कमी मावत आहेत पण मग आपण किचनमध्ये सुद्धा वापरू शकतो किंवा मेकअपचं सामान आपलं यात ठेवू शकतो. बऱ्याचशा गोष्टी असतात आपल्या लेडीजसाठी लागणाऱ्या, तर त्यासाठी ते आपल्याला उपयोगात येईल. बुक्स वगैरे असं काही आपण त्यात ठेवू शकतो. पण मला किचनमध्ये ते जास्त वापरायला आवडेल. एखाद्या वेळेस घरात कबर्ड वगैरे बनवून झाला की मी त्याला किचनमध्येच ठेवणार आहे.
तर बऱ्याचदा आपल्याकडे पॅकेट फूड असतात, तर ते वापरून झाल्यानंतर आपण असेच ठेवून देतो. तर त्यांच्यासाठी स्पेशल जागा नसते आपल्याला असं काहीतरी ठराविक, तर त्यासाठी चांगलं आहे. आणि शिवाय काचेची भांडी वगैरे ठेवायला मला तर खूप आवडलं. आणि आज बऱ्याच दिवसांनी दुपारी खूप छान निवांत अशी असं झोपून घेतलं. बऱ्याचदा काय होतं, झोप लागते पण मी काहीतरी दुसरं काम काढून घेते किंवा मग मला दुपारी झोपावं असं वाटत नाही किंवा झोपले तर मग डोळे सुचतात आणि आजारीसारखं वाटायला लागतं किंवा मग डोकंच दुखायला लागतं. पण आज तसं काहीच होत नाही आणि झोपही खूप छान झालेली दुपारी, म्हणून आता खूप जास्त फ्रेश वाटतंय. आणि म्हणून मग मी स्वतःसाठी इथे गुळाचा चहा बनवला होता, कोरा चहा, दूध न घालता. तर मला जरा घशात थोडंसं इन्फेक्शनसारखं वाटत होतं, तेव्हा दुखत होतं, म्हणून मी हा चहा बनवला होता असं भरपूर असं आलं घालून. आणि मी आधीसाठी आणले होते शंकरपाळे, थोडेफार राहिले होते हे एवढेच. तर त्याने तर नाही खाल्ले, पण मीच खाऊन टाकले होते ते. आणि आज पहिल्यांदा आधीने स्कूलमधून आल्यानंतर सगळं छान असं आवरून ठेवलं होतं. फक्त हे एवढंच की त्याचं ते आय कार्ड वगैरे तिथे ठेवलेलं होतं. नाहीतर प्रत्येक वेळेस बॅग पडलेली असते किंवा मग सॉक्स इथे पडलेले असतात, असा काही पसारा असतो. बऱ्याचदा आवरून ठेवतो, लहरी काम आहे त्याचं, पण छान असं आवरून ठेवलं होतं सगळं. आणि आधी कॅलेंडर बघत होता, म्हणून मलाही थोडंसं म्हणजे बघूया म्हटलं, चेक करूया आता बसल्या बसल्या थोडा वेळ आहे तर मी हे चेक करत होते. मला कॅलेंडरमध्ये जे काही आपलं राशी भविष्य आलेलं असतं तर ते वाचायला खूप जास्त आवडतं. पाठीमागे बऱ्याचदा रेसिपीज वगैरे काही ना काही दिलेलं असतं, तर तेही मी बघत असते. तर मी आता इथे माझा बड्डे चेक करत होती, म्हणजे वार कुठला येतो आहे असा त्या दिवशी. आणि आज संध्याकाळी जेवणात शॉर्टकट होतं, कारण आधीचं थोडं काम आहे, तर त्यासाठी आम्हाला बाहेर जायचं होतं, त्याचं काही सामान आणायचं होतं. तर आव्हानचा फोन येऊन गेला होता मला की स्वयंपाकाच्या तयारी करून ठेव म्हणून. तिथून आल्यावर मग खूप घाई होते करायला. तर मला फक्त म्हणजे कढी खिचडी बनवायची होती आणि कढी बनवून जायचं होतं. आणि तिकडनं आल्यावर म्हणजे काय आहे ते खिचडी लावायची होती गरम गरम. तर चहा वगैरे घेऊन झाल्यावर मग मी कढी बनवून घेतली होती. आणि स्वयंपाक रोजचाच किंवा साधा जरी असला तरी ज्या दिवशी माझा मूड खूप जास्त फ्रेश असतो त्या दिवशी मी खूप मन लावून स्वयंपाक करते. म्हणजे तसं तर रोजच मन लावून करते, पण एखादा दिवस असा खूप स्पेशल असतो, तर तसंच काहीच होतं आजचं. तर इथे मी तेल घेतलं होतं, त्यात मोहरी, जिरं, लसूण, लाल मिरच्या, आपल्या हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता, धणे होते आणि त्यात 2 ते 3 अख्खे लवंग घातले होते आणि थोडंसं एक दगडफूल असं घातलं होतं मी. आणि कढीमध्ये मला सुंठ पावडर घालायला खूप जास्त आवडतं, कारण खूप छान अशी त्याची टेस्ट उतरते. पण आता बरेच दिवस झालं माझ्याकडे संपलं आहे आणि आता मला विकतचं न आणता मला अख्खा सुंठ आणून घरी ते पावडर बनवायचं आहे. तर ते मी बऱ्याचदा विसरते, तर त्यामुळे आता आठवणीने ते आणायला लागणार आहे. पण तोपर्यंत मी काय करते की ओलं जे काही आलं असतं आपण चहामध्ये भाज्यांमध्ये घालतो, तर तेच आलं मी किसून टाकते कढी बनवताना. तर त्याच्याही म्हणजे त्याचाही फ्लेवर खूप छान उतरतो कढीमध्ये. तर सध्या तर मी आता हेच वापरते. त्यानंतर इथे मी 1 पाव दही घेतलं होतं, त्यात बेसन पीठ आणि पाणी घालून छान असं त्याला विस्करणे मी फिरवून घेतलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की आम्हाला म्हणजे थोडीशी आंबट कढी आवडते, त्यामुळे मी त्यात थोडंसं लिंबू पावडरसुद्धा घालते. आणि त्यानंतर आज हळद घालून कढी बनवते मी, कारण मी बऱ्याचदा कधी हळद घालते किंवा मग कधी कधी घालतही नाही, पण आधीला हळद घातलेली कढी स्पेशल खूप जास्त आवडते, म्हणून मी आज हळद घातली होती कढीमध्ये. आणि मीठ जे असतं तर ते मी पूर्ण कढी शिजून झाल्यानंतरच घालते, जे की मी याआधीसुद्धा सांगितलं आहे, कारण त्यामुळे कढी आपली फाटत नाही, एकसंध अशी कढी आपली शिजून होते. आणि कसुरी मेथी घालायच्या आधी आता ती हिवाळी असल्यामुळे थोडीशी सॉफ्ट पडलेली असते, तर मी तिला तव्यावर गरम करून घेतलं होतं. आणि गरम करून झाल्यानंतर मग पटकन अशी त्याची पावडर तयार होते हातावर क्रश केल्यानंतर. तर मी इथे आता तिला गरम करून घेतलं होतं तव्यावर आणि मग नंतर कढीत घातलं होतं पावडर बनवून, म्हणजे हातानेच असं क्रश करून. तर इथे आता कढी बनवून झालेली होती, शिजली होती. आणि खिचडी आता मला तिकडनं आल्यावर बनवायची होती, जेवायच्या आधी गरम गरम, त्यासाठी थांबून घेतलं होतं. कढी मात्र एवढी बनवून ठेवली होती मी. आणि झालं असं की अहोंना अचानक एक काम निघालं, तर ते म्हणत होते की मला यायला थोडं लेट होईल, तर आपण जेवण करूनच जाऊया म्हणून. तर त्यासाठी मग मी ही थोड्या वेळाने खिचडी, आधी देवपूजा वगैरे संध्याकाळची करून घेतली होती आणि त्यानंतर मग खिचडी बनवायला घेतली होती. आणि इथे कढी आधीची आवडीची असल्यामुळे पिवळी कढी बनवली होती. तर आधीने कढी भेळ एकदा खाऊन झालं होतं त्याचं, मुरमुऱ्यांमध्ये कढी टाकून. तर आता मी खिचडी बनवून घेते इथे. त्यानंतर खिचडीसाठी अशी काही थोडीफार तयारी मी आधी करून ठेवली होती, कांदा वगैरे कट करून ठेवला होता. तर इथे तेलात मी जिरे, मोहरी,
कढीपत्ता, एक तेजपान घातलं होतं आणि कांदा घालून घेतलेला आहे. असं लांबच कट केलेलं आहे मी, फारसं काही वेळ नव्हतं, मला पटकन बनवायची होती त्यासाठी. त्यानंतर एक मध्यम आकाराचा बटाटा कट करून घेतला होता मी, मोठ्या मोठ्या चंक्समध्ये तो घालून घेतला. आणि हा असा काही मसाला मी बनवून ठेवला होता. यात आलं, लसूण, धने पावडर, जिरे पावडर, गरम मसाला, लाल तिखट हे असं सगळं, हळद एकत्र मी कुटून घेतलं होतं. तर तो मसाला मी आता यात घालून घेते. आणि एखाद्या वेळेस काही असं स्पेशल वगैरे खिचडी बनवायची असली तर मी त्यात बिर्याणी मसालाही वापरते, तर तोही मी लास्टला आता घालून घेणार आहे. तर हे कांदे वगैरे मी मसाले व्यवस्थित परतून घेते आता. त्यानंतर त्यात टोमॅटो आणि बारीक कट केलेली कोथिंबीर घालून घेते. तर कोथिंबीर मी इथेही घालते मसाला परतवताना, आणि पाणी घालून झाल्यानंतर सुद्धा एक उकळी आल्यावर परत मी आणखीन एकदा कोथिंबीर ॲड करते. तर इथे आता आपला मसाला छान असा परतून झालेला आहे. आणि आता मी इथे यामध्ये डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून घेतले होते, तर ते ॲड करून घेते. आणि छान त्यांच्यातलं पाणी आटेपर्यंत परत यांनाही आपल्याला परतवून घ्यायचं आहे मसाल्यासोबत. आणि त्यानंतरच मग आपल्याला संपूर्ण खिचडी शिजेल एवढं पाणी त्यात घालायचं आहे. तर इथे आता आपल्या तांदूळमधलं पाणी पूर्णपणे आटलं गेलेलं आहे. छान असं मी त्यांना परतवून घेतलं आहे. आणि आता खिचडी शिजण्यासाठी जेवढं पाणी लागतं तेवढं मी त्यात आता घालून घेते. आणि सोबतच मी चवीपुरतं मीठसुद्धा आता इथे घालून घेते. आणि एक उकळी येईपर्यंत मी झाकण न लावता त्याला शिजवून घेणार आहे. आणि त्यानंतर मग कुकरचं झाकण बंद करून 1-2 शिट्ट्या काढून 10 मिनिटांसाठी बंद गॅसवर झाकण न उघडता कुकर तसंच ठेवते, म्हणजे छान अशी आपली खिचडी शिजून होते. नंतर मग जेवण वगैरे आवरून झाल्यावर आम्ही इथे आलो होतो. आधीची जी काही बॅट आहे, क्रिकेट बॅट, तर तिला नॉकिंग करायचं होतं. आणि ते बऱ्याच दिवसांचं पेंडिंगच काम होतं असं जरी म्हटलं तरी चालेल, कारण खूप दिवस झाले तो मागे लागला होता. पण त्या दिवशी मग म्हटलं फायनली याचं हे काम करून घेऊयात आज आपण. कितने नॉक्स आएंगे? 10,000 यांनी काय होईल आता? बॅट आहे ना, बॅट त्याचं जे हेडवूड असतं ते सॉफ्ट होईल, शॉर्ट अजून जोरात निघतील त्याचे. ऑइलिंग करता, ऑइलिंग काय चार्ज घ्या? 600. हां 600. आणि आधीचं बॅट नॉकिंगला देऊन आम्हाला पुढे जायचं होतं माझ्या कामासाठी, जिथे की मला जायचं होतं, थोडंसं पार्लरचं सामान आणायचं होतं. पण आधीला मात्र ते नॉकिंगची प्रोसेस पूर्ण बघायची होती, म्हणून त्याचा पाय काही त्यातून निघत नव्हता. तर थोडंसं थांबूनच घेतलं होतं मग आम्ही तिथे. त्यानंतर तिथे आधीसाठी हेल्मेटही बघितलं, त्याचं आधीचं जरा खराब झालेलं होतं. तर ते 1-2 दिवसात अवेलेबल होणार होतं, जे आधीला आवडलं होतं ते. तर अशी काही शिकायची नॉकिंगची प्रोसेस सुरू होती. आणि घरात लहान मुलं असले की आपल्याला असं वाटतं की कटिंगचं वगैरे सामान किंवा काही कात्री वगैरे कटर असं त्यांच्या हातात लागायला नको. तर आपण ते खूप सांभाळून ठेवतो, आणि एवढं सांभाळून ठेवतो की कामाच्या वेळेला आपल्याला स्वतःलाच त्या सापडत नाही. तर तसंच काहीच झालं आहे. मी घरभर फिरून आले, सगळं बघितलं, पण मला ते कटर काही भेटलं नाही. मी आता चाकू घेऊन बसलेली डायरेक्टली, कारण आधी त्याच्यानेच खेळतो, त्याच्यानेच कटिंग करतो सारखं त्याच्या हातात, ते खूपदा दिसत होतं मला. म्हणून मी ते काल परवा त्याच्या हातातून घेऊन अशा ठिकाणी ठेवलं, एवढं म्हणजे सांभाळून ठेवलं आहे की आता ते देव जाणे आता मला परत भेटतं का नाही भेटतं. तर हे आहे आजचं पार्सल आलेलं. तर हे मी मागवलेलं नाही आहे, हे पार्सल ॲक्च्युली गिफ्ट भेटलं असं जरी म्हटलं तरी चालेल, कारण क्रेडिट कार्डचे जे काही पॉईंट्स जमा झालेले होते आमचे, तर त्यातून हे मागवलं आहे. आणि आणखीन एक मागवलं आहे, एकच मागवायचं होतं, तर त्यात ऑप्शन होते तिथे आपल्याला किचनमध्ये जे काही अप्लायन्सेस वगैरे लागतात तसं. तर मला जे गरजेचं होतं ते मी मागवलं. त्या पॉईंट्समध्ये जे एक मोठी वस्तूही बसवू शकली असती, तर त्याच्यात एअर फ्रायर होतं. तर मला काही त्याची फारशी गरज म्हणजे आता सध्या तरी वाटत नाही आहे, म्हणून मग मी जे लागणार होतं आता ज्याची गरज आहे अशा 1च्या ऐवजी 2 वस्तू त्यात बसवल्या. तर हे एक पहिलं पार्सल आता आलेलं आहे, आणि एक आता येईल 1-2 दिवसात बहुतेक. तर आधी हे कट करून घेते, तुम्हाला दाखवते खाली करून कॅमेरा. तर हे मी
हँड मिक्सर मागवलं होतं, जे की मला बऱ्याच दिवसांचं हवं होतं. बऱ्याचदा आपल्याला किचनमध्ये खूप उपयोगाला पडतं. तर याने आपण हे बीटरचंही काम करतं. तसं तर आपण केक रोज बनवत नाही, पण तूप बनवण्यासाठी खूप फायद्याचं असतं हे. आणि हे काही त्याच्यासोबत भेटलेले आपण त्याला अटॅच करू शकतो आपल्याला जे काम करायचं असेल त्या हिशोबाने. पण बघूया आता काम कसं करतं ते. खूप कॉम्पॅक्ट साईजमध्ये, जे की मी बाहेर बघितलं होतं दुकानात, तर ते थोडं मोठं होतं आणि जरा क्वालिटी पण बरी होती. हे मला क्वालिटी एवढी ह्याची खास नाही वाटत आहे, पण ठीक आहे, जेवढे दिवस चालेल तेवढे दिवस. हे एक मी म्हणजे ऑर्डर केलं होतं 2 वस्तूंमधून आणि एक अजून यायचं आहे. तर ते ज्युसर आहे ते छोटंसं. तर आता याची तर क्वालिटी मला फारशी आवडली नाही, पण बघूयात आता ती कशी येते. तर जेवढा दिवस चालेल तेवढा दिवस चालेल बऱ्यापैकी ते, पण तरी क्वालिटी वाईज मला एवढं नाही आवडलं हे. जे की मी बाहेर बघितलं होतं ते खूप छान होतं आणि याच्यापेक्षा मोठं होतं, पण ठीक आहे, पॉईंट्सवर मिळालेलं आहे तर इट्स ओके. तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल, आणि आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आणि सोबतच तुमचे काही सजेशन असतील तर ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते. पुन्हा भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. बाय.